एएस ट्रेडर्स कंपनीनं कोल्हापूरकरांना जादा परताव्याचं आमिष दाखवत हजारो कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतरही फसवणारे फसवतायत आणि फसणारे फसतायत. उजगावमधील प्रमोद आणि प्रवीण आनंदा कांबळे या दोघा भावांनी शाहूपुरीतील पाचबंगला परिसरात प्रियांश कन्सल्टन्सी या नावाची कंपनी सुरू केली. त्यांनी गुंतवणूकदारांना दरमहा 5 ते 10% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. स्टॅम्पद्वारे परताव्याची लेखी हमी देणाऱ्या कांबळे बंधूंकडे शेकडो लोकांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. डिसेंबर 2020 पासून सुरू असलेल्या या कंपनीनं पहिले काही महिने परतावा दिला, परंतु नंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणं बंद झालं. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही परतावा सोडाच मुद्दलसुद्धा परत मिळत नसल्यानं संग्राम पाटील यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून प्रियांश कंपनीचे प्रमुख प्रमोद आणि प्रवीण या कांबळे बंधूंविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी प्रवीण कांबळेला अटक केली असून प्रमोद कांबळेचा शोध सुरू आहे. सद्यस्थितीत फसवणुकीचा आकडा 1,37,00,000 रुपये असल्याचं निष्पन्न झालं असलं तरी याची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.